विश्व विद्वान बन गया। आज बुद्ध तत्व से विश्व विद्वान बन गया। अशोक चक्र से भारत देश महान बन गया। और मेरे बाबा साहब के संविधान का करिश्मा देखो, चाय बेचने वाला नरेंद्र मोदी पंतप्रधान बन गया। बुद्ध तत्व से विश्व विज्ञान बन गया। अशोक चक्र से भारत देश महान बन गया। और बाबा साहब के संविधान का करिश्मा तो देखो, चाय बेचने वाला नरेंद्र मोदी आज पंतप्रधान बन गया। आज पंतप्रधान बन गया। आज बुद्धाचा प्रचार करून चक्रवर्ती सम्राट अशोक राजांनी सर्वांच्या मनामनावर राज्य केलेलं आहे। म्हणून आज या ठिकाणी आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत। म्हणून सुंदर असा जयंतीचा विषय आपल्यासमोर सादर करत आहोत। बिंदुसाराच्या लेकाची, बिंदुसाराच्या लेकाची ही जयंती अशोकाची। जयंती अशोकाची, बिंबिसाराच्या लेकाची ही जयंती अशोकाची। मानवाची जयंती असे आपण घोषणा देतो। आधी तर सम्राट अशोकाची जयंती मोठ्या थाटात पार पडत आहे। एकदा घोषणाही झालीच पाहिजे, बरोबर की नाही? चक्रवर्ती, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकाचा, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा आहे। दमदमली हो आपली परवानी म्हणून बिंदुसाराच्या लेकाची अशोकाने म्हणून मला असं वाटतं का ना हिंदू का ना इस्लाम का, ना हिंदू का ना इस्लाम का, ना राम ना रहीम का ना शाम का, इस 7-12 पे सम्राट अशोक का नाम है। फिर किसी की बाजी किसी का मथुरा, किसके चारों धाम है। इतिहास का पन्ना पन्ना पलट कर देखो, सम्राट अशोक का ही नाम है, सम्राट अशोक का ही नाम है।
युद्धात सगळे बळीच गेले, याच्यात काही साध्य नाही. आणि तो तथागता पुढे लीन झाला आणि आपला जो मुलगा होता महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धम्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलिंग लंकेमध्ये पाठवला आणि स्वतःही प्रचार केला. म्हणून चलो धम्म पताका खांद्यावरती, धम्म पताका खांद्यावरती, कार्य प्रचाराचं तो हे करे, कार्य प्रचाराचं तो हे करे, कार्य प्रचाराचं तो हे करे. त्या धम्म प्रचारकाची, त्या धम्म प्रचारकाची ही जयंती अशोकाची.